नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं नवीन एका ब्लॉगमध्ये. कसे आहात तुम्ही सर्व? अपेक्षा करते की सर्व मस्त मजेत आणि हेल्दी असाल. तर नवीन दिवसाची छान अशी सुरुवात झाली. सर्वांना प्रथम श्री स्वामी समर्थ. तर आज हेच रुटीन मी शेअर करते. थोडंसं फास्ट केलं आहे व्हिडिओ, कारण खूप जास्त मोठा झाला होता आणि तुम्ही एवढे मोठे व्हिडिओ पाहायला कंटाळता. त्यामुळे एकदम फास्ट फॉरवर्डमध्ये मी आज माझं रुटीन तुमच्याशी शेअर करणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. पहिले आता मी बेडमधलं छान प्रकारे सगळं आवरून घेतलं. गॅलरीमध्ये आले. कपडे तर काही सुकत नाही आहे, कारण कोकणामध्ये भरपूर जास्त पाऊस येत आहे. झाडांना पाणी द्यायची पण काही जास्त गरज नाही आहे रोज 2-3 दिवसाला दिलं तरी पण चालतं आहे. तर सगळीकडे खूप जास्त पसारा होता, कारण दिवसभर निवांत आम्ही आराम केला होता. कारण बाहेर जर पाऊस सुरू असेल ना, तर आतमध्ये अजिबात काम करायची इच्छा होत नाही. तुम्हाला पण होते की नाही तसंच सांगा नक्की कमेंटमध्ये. आमच्याकडे तर भरपूर पाऊस आहे. तुमच्याकडे आहे की नाही नक्की सांगा. आणि तुम्ही हा व्हिडिओ कुठून पाहता ते पण नक्की सांगा, म्हणजे मला कळेल की माझ्या ताई कुठून कुठून व्हिडिओ पाहतात. तर बघा, मी माझं हे काम आवरताना पहिलं मी हे करते की पहिल्यांदा बेडरूम ही पूर्ण सगळी जास्त क्लीन झाली पाहिजे. त्यानंतरच मी हॉलमध्ये जाते आणि नंतर शेवटी मी माझं किचन आवरते. एक 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 आवरलं ना की आपल्याला म्हणजे टाईम पण जास्त लागत नाही आणि काम करायला उत्साह पण येतो. म्हणजे काय काय राहिलं इथे, काय काय राहिलं इथे, एक्स्ट्राचं पण काम आपण करून टाकतो. त्यामुळे एक एक रूम तुम्ही जर आवरत गेले ना, त्यामुळे तुमचं लवकर लवकर आवरण होऊन जाईल. तर गॅलरीमध्ये पण मी आवरते, पण गॅलरी सगळ्यात शेवटी, म्हणजे किचन झालं ना मग गॅलरी. पण आज मी पहिल्यांदा माझं बेडरूम आवरून घेतलं आणि त्यानंतर हॉलमध्ये आले. पाहू शकतात अनुनी दिवसभर किती जास्त पसारा केला होता. आणि हा रोजचा पसारा आहे बरं का. सकाळी पण तेवढाच होतं, कारण रात्री संध्याकाळी पण आवरते मी 5 वाजता. त्यामुळे रात्रभर होतं. रात्रभर म्हणजे इन द सेन्स मी 11 वाजता अनु झोपते. त्यामुळे 11 वाजेपर्यंत हा पसारा होतोच. मग मला तो परत सकाळी आवरावा लागतो आणि मग दिवसभरचा पसारा मला 5 वाजता आवरावं लागतं. म्हणजे असं हे 2-3दा माझं चालूच असतं रुटीन. हे सगळ्यांच्याच घरी असतं. आता लहान मुलं असल्या तर नंतर पसारा होताच. किती पण त्यांना ओरडा, काही सांगा की पसारा करू नका, पण तरी पण होणारच. आणि ते नवरा पण माझा इतका पसारा करतो की काय सांगायचं. बघा, हे त्यांनी प्रिंटर मशीन आणून ठेवलं आहे, जे की मला बिलकुल आवडत नाही तिथे. आता ते TV युनिट माझं थोडंसं छान डेकोरेटिव्ह होतं. मी तिथे छान प्लांट्स वगैरे ठेवले होते, पण ते सगळं बाजूला काढून त्यांचं ठेवलं आहे, कारण दुसरीकडे बोर्डच नाही आहे त्याचा. आणि इकडे साईडला थोडंसं असं छोट्या रूमसारखं, अनुची छोटी बेडरूमसारखं केलं आहे. पण तिथे अनुनी सगळं बाकीचं डॉल वगैरे त्यांना झोपवते, त्यामुळे ते थोडंसं नीटनेटकं ठेवलं. ते पण जरा छान वाटतं बघा इकडच्या साईडचं. म्हणजे मला आत्ता छान वाटायला लागले, नाही तर पहिले वाटत होते की कशाला ते बॉक्स आणून ठेवले तिथे. पण ते बॉक्स लागतात, परत शिफ्टिंग करायची म्हणल्यावर बॉक्स लागतातच. त्यामुळे थोडीशी जपून ठेवले आहेत. जोपर्यंत राहतील तोपर्यंत, नाही तर मग त्याला फेकूनच देणार आहे मी. अनुचं टेंट हाऊस एक मध्ये 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 करत असतं. मग त्याला तिकडे बाजूला काढलं. आणि बघा, गॅलरीमध्ये आल्याच्यानंतर कपडे तर काय 3-4 दिवस असेच ठेवावं लागतात. तेव्हा कुठं सुकत आहे, तर कारण कंटिन्यू पाऊस म्हणल्याच्यानंतर कपडे काही सुकत नाही. बाहेर माझ्या स्टँडवर एक्स्ट्राच्या चपला होत्या माझ्या, त्या मी पण आतमध्ये आणून ठेवल्या की त्या रोज रोज लागत नाही म्हणून. अनुची ही सायकल ती एक मध्ये 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 करत असते. अनुचं हे झोका पण मध्ये मध्ये करत असतं. मग त्यांना पण नीटनेटकं ठेवलं. आणि इथे लगेचच माझं बाहेरची गॅलरी पण छान झाडून काढली. बाहेरचं आवरल्याच्या नंतर पहिलं पटकन आतमध्ये आले. आतमध्ये सगळं आवरलं होतं, फक्त झाडून घ्यायचं होतं. आणि अशा रीतीने माझं हॉल पण एकदम छानरित्या सेट झाला आहे. हॉलची जी गॅलरी आहेत ना, तर तिथे माझी एक्स्ट्राचे कपडे वगैरे नाही ठेवत मी, म्हणजे सुकायला वगैरे. जी बेडरूमची गॅलरी आहे तिकडंच मी कपडे वगैरे सुकायला घालते, कारण हॉलची गॅलरी पूर्णपणे अनुसाठी आहे. अनुचे सगळे सामान वगैरे, किंवा मग तिला खेळायला वगैरे सगळं. पण तिला गॅलरी दिली तरी पण तिला पण आतमध्येच खेळायचं असतं. पण ठीक आहे, चला कुठं बाहेर लेकराला ठेवता म्हणून. बाहेर इन द सेन्स म्हणजे ते आतमध्येच झालं, पण वाटतं ना कुठे बाहेर तिला खेळायला लावा म्हणून. त्यामुळे तिला आतमध्येच खेळायला लावते मी. आणि मग सगळं एकदाच आवरून घेतलं की मग सगळं होऊन जातं. पाहू शकतात इथे माझी हॉल पण छान असा क्लीन झाला आहे. सगळं आता इथं खराब हे बेडरूममध्ये आणलं आहे. देवाचं वगैरे सगळं तिथलं पण आवरलं. किचन एकदम खराब, म्हणजे एवढं पण नव्हतं खराब झालं, पण ठीक आहे, तेवढं झालं होतं दिवसभर. आता तेच सकाळी माझं सगळं आवरून होतं. तेवढ्यात माझे मिस्टर पण आले. त्यामुळे मग हे ना जे मक्याचं कणीस वगैरे काय काय, मला वाटतं ह्या पावसाळ्यात आहे ना पहिल्यांदाच आणलं आहे मक्याचं कणीस त्यांनी घरी. म्हणजे पावसाळ्यात आम्ही प्रत्येक वेळेस खातो, खूप छान लागतं. असं भाजून खा किंवा त्याला उकडून खा, खूप छान लागतं. थोडी काकडी आणली होती आणि उद्याची भाजीची तयारी, म्हणजे आम्ही फ्रेशच असं आणत जातो. थोडंफार होतं घरामध्ये, पण त्यांना भेटलं असं फ्रेश,
त्यामुळे आणला असेल. तर अनुला असंच कच्चं खायचं होतं, पण ते तिला त्यामुळे म्हणलं की नको तसं कच्चं खाऊ, ओरडले थोडंसं त्याच्यावर. मग तेच मला वाईट वाटलं नंतर. मग पहिल्यांदा आता हे उकडायला टाकते, नंतरच किचन आवरून घेते. आणि तिघांसाठी 3 बघा किती मोजून आणलेत ना. म्हणजे ते अर्धे केल्याच्यानंतर जास्त होतात, पण तेच नाही का की तिघांसाठी 3. तर कुकरमध्ये काय बसत नव्हते, त्यामुळे एक बाजूला ठेवलं आणि त्याला म्हणलं की आपण भाजून घेऊया आणि लगेच इन्स्टंट अनुला देऊया, कारण तिला पण खायचंच होतं. शिट्ट्या व्हायला थोडा टाईमच लागेल, त्यामुळे मग इथे पटकन चला म्हणलं इथं चावरून घेऊया. त्यामुळे भांडे वगैरे सगळे रॅकला लावून ठेवले. सकाळचीच भांडी होती ही, त्यामुळे रॅकला लावून ठेवल्याच्यानंतर कसं भारी फ्रेश वाटेल. आणि थोड्या वेळाने मी देवपूजा करणारच आहे. तर मग झाडून वगैरे घेतल्याच्यानंतर आता शेवटचं एक काम पुसून घ्यायची काही गरज नव्हती, कारण आधीच माझं क्लीन छान असतं घर माझं. पण तरी पण थोडे डाग असतात किंवा मग रोज पुसायची सवय लागलेली असते, त्यामुळे मग इथे पुसून पण घेत आहे मी. हा डायनिंग टेबल इथे ठेवते, डायनिंग टेबलच म्हणते, जो टिपो आहे ना तो तिथेच ठेवते. तिथे छान दिसतो, पण त्याला इकडे तिकडे सरकू त्याचे पाय असे तोडून टाकलेत ना अनुने. म्हणजे एवढे पण नाही तुटले, पण तोडायलाच लागले आहे. त्यामुळे त्याला मी आता दुसरीकडे ठेवायचं चाललं आहे माझं. पण तिथे छान दिसते, जोपर्यंत आहे तोपर्यंत तिथेच असं मला वाटतं ठेवावं, कारण माझ्या मिस्टरने सांगितलं तिथे छान दिसतो तिथं ठेव म्हणून तू. तर इकडचं बघा हॉल पण छान क्लीन करून घेतला आणि इथलचं रूम पण छान असे क्लीन करून घेतले. नंतर मग इथलचं बाथरूमचा एरिया पण थोडासा आहे पॅसेस, तिथे पण क्लीन करून घेतला. चला म्हणलं आता फ्रेश होऊया, कणीचं पण उकडत आहे तर अनुला पण फ्रेश केलं. नंतर म्हणलं चला आपण पण थोडंसं फेसवॉश वगैरे लावून फ्रेश होऊया. नंतर मग पाहते तर काय इथे छान अशी कणसाची म्हणजे शिट्ट्या होत होत्या, तर म्हणलं चला पटकन आपण स्किन केअर करून टाकूया आणि त्यानंतर मग लगेचच कणीस खायला बसायला. म्हणजे हे जे सुकून आहे काम आवरल्याच्यानंतर घरात थांबायचं, हे खूप जास्त भारी आहे. म्हणजे नेक्स्ट लेवलचं सुकून आहे, कारण इतकं छान घर आपल्याला पाहायला मिळतं. पण हे काही थोडाच वेळ असतो, आपल्याला माहीत आहे असं आवरलं की असं खराब होणारच आहे, पण तरी पण तेच थोडा वेळ आपल्याला पाहायला मनाला सुकून वाटतं. कपाट पण आवरलं की लगेच आपल्याला कपाट कसं सारखं बघू वाटतं. तर आमच्या घरात आहे ना बाजूच्या साईडनी मांजर आले. अनु पहिल्यांदा खूप जास्त खुश झाले, पण जेव्हा तिच्याकडे गेली आणि तिला चावायला लागली तेव्हा म्हणली मम्मी तिला बाज बाहेर काढ. मग तिला कसं असतं ते शुकशुक करून बाजूला बाहेर काढलं आणि फायनल लुक बघा एकदम छान असं दिसत आहे घर माझं. आता किचन बाहेर बघा अनु बसली आहे छान कणीस खात, आणि शिट्ट्या पण इथे झाल्या होत्या, पण तिला भाजायला दिलं होतं कणीस. पण मी पण आता खाऊन घेते कणीस. आणि ही रूम पण बघा थोडंसं सुकायचं बाकी आहे, पण बाकी सगळं छान झालं आहे. गॅलरीमध्ये कपडे आहेत त्यामुळे दाखवत नाही, थोडंसं सॅलेड खाल्लं. चला मग आजचा हा छोटासा व्हिडिओ मी इथंच एंड करते. कसा वाटला नक्की सांगा कमेंटमध्ये. आवडलं तर प्लीज व्हिडिओला लाईक करा, चॅनलला पण सबस्क्राईब करा आणि लाईक करत जा तुम्ही यार. भेटू मग उद्या, बाय.